सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजपासून मी सुरुवात करणार आहे 11 गुरुवारची. तर 11 गुरुवारची पूजा आणि परत संकल्प वगैरे मी कसं काय घेतलेलं आहे आणि ते सर्व तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तशी तर उठलेली मी 5ला, पण उठूस तर मला 6 सव्वा 6 झालेले उठूस. तर उठल्यानंतर सर्वात पहिला तर मी आपला बिछाना जो पण आहे तो उचलून घेत आहे, कारण की आज गुरुवार आथरून वगैरे उचलून घेत आहे, कारण की मला आज लवकर असं घर वगैरे क्लीन करून घ्यायचं होतं. पोरे एकदा उठले की मग ते काय कामं होत नाहीत आणि ते तसेच पडून राहतात. त्यामुळे म्हणलं पहिला ते झोपलेत, पहिला आपलं क्लिनिंग करून घेऊया. आणि आज गुरुवार पण होता आणि मला स्वामींचं पण करायचं होतं, त्यामुळे पटकन असे उठून मी आज भरपूर असे कामं केलेले. सकाळीच जे जे शक्य होतात तेवढे मी करून घेतलेले. बाकीचे मग कपडे वगैरे जे पण काय आपले राहतील ते मी नंतरनं केलेले. पण आपले जे बेसिक असतात, घर पुसणे, झाडू मारणे व्यवस्थित, हे ते मी सर्व करून घेतलेलं. बघू शकता तुम्ही, तिन्ही घर स्वच्छ असं झाडू मारून घेतले मी. सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू वगैरे पण ठेवल्या. तर चला आता मी पटकन असं झाडू मारून घेतलेलं आहे. आणि झाडू मारून झाल्यानंतर बाहेरसुद्धा रांगोळीचं होतं, ते सुद्धा मी आता पटकन रांगोळी पण उचलून घेणार आहे. तर ही रांगोळी आहे माझी 1-2 दिवसाची. वरी असल्यामुळे लवकर काही घाण होत नाही आणि कोण लवकर खराब करत नाही. केलं तरी पण पोरच करतात माझे, त्यामुळे मग एवढी घाण होत नाही, नाही का, म्हणून मी पुसत नसते लवकर. तर असं काय विशिष्ट किंवा 2-3 दिवस झाले की मग मी पुसून देत असते रांगोळी. तर म्हणलं आज मला पूजा पण छान करायची होती आणि आता गुरुवार मी करणार आहे. तर गुरुवार करायचं म्हणलं तर घर पण आपलं नीट टापटीकपणा असलं गरजेचं आहे. आणि घर स्वच्छ असले की बघा आपल्याला सुद्धा तेवढंच प्रसन्न वाटतं. आणि आता सर्वात पहिलं तर मी गरम पाणी करायला ठेवत आहे माझ्यासाठी. आणि कामं करूच तर खरंच खूप वेळ, सकाळचा वेळ इतका फास्ट जातो ना, काय सांगायलाच नको. जसं काय वेळ पण पळतो आहे आपल्यासोबत तेवढाच फास्टने. आणि जेवढे कामं आपले फास्ट आपण करायला बघतो पण होतच नाहीत. बघा मी सकाळी 6ला जे लागलेली, तर ते माझे 7:30-8 वाजलेले मला आंघोळीला. आणि नंतर मग मी पूजाला वगैरे लागलेली. म्हणजे इतका सकाळचा वेळ आपला फास्ट जात असतो बघा. तर आता सर्वात पहिलं तर मी आपलं बेसिन वगैरे पण क्लीन करून घेत आहे. कसं हे जे गोष्टी आहेत ना, हे आपल्या डेली म्हणजे यूज करण्याच्या असतात, म्हणून ह्यांना रोजच्या रोज क्लीन केलं ना तेवढंच बरं वाटतं आपल्यालासुद्धा. तर मी आता तेच व्यवस्थित असं क्लीन करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा, तुम्हाला पुढं चालून खूप काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आज गुरुवार आहे, त्यामुळे मग मी आज हळदी आणि आपलं खडं मीठ टाकलेलं आहे आणि त्यात फिनेल पण टाकलेलं आहे मी. तर हे तिन्ही पण मिक्स करून घर पुसते. तर असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी ना घर पुसायचं नसतं, त्याचबरोबर केस वगैरे पण धुवायचे नसतात, कारण की आपला जो गुरु असतो ना तो हलका होत असतो म्हणतात. पण काही कारणास्तव आपल्याला डोकं पण धुवावेच लागतात आणि घरसुद्धा लहान पोरं असल्यामुळे ना क्लीन करावंच लागतं बघा. आणि घर जेव्हा घाण असलं ना तर इच्छा होत नाही बघा कोणत्याच गोष्टी करायला. म्हणून मग हळदी आपण मीठ वगैरे टाकून केलं ना त्याने काहीच होत नाही आणि ह्या गोष्टी केल्या की बरं वाटतं. आणि घर वगैरे क्लीन केलं आणि नंतर पूजा केली ना खरंच खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा तेवढंच फ्रेश वाटतं बघा. आणि सकाळ सकाळी बघा ना इतकी एनर्जी असते ना, फटाफट कामं होऊन जातात आपले. आणि तेच आपण तुम्ही बघा 10-11ला करा, नकोसं वाटतं, नको वाटतं करायलाच. आणि सकाळी उठल्याबरोबर खूप छान वाटतं करायला, तेवढंच फ्रेशनेस वाटतं, एनर्जी तेवढीच असते बघा. तर आज तर मी गरम पाणीसुद्धा नाही पिलेलं, कारण की आज उपवास होता माझा. त्यामुळे मग मी आज गरम पाणी पण नाही पिलेलं, तरी पण फुल एनर्जी, फास्ट असे कामं चालू होते. आणि म्हणतात ना स्वामींना आपल्याकडनं सेवा करून घ्यायची असली ना ते बरोबर करून घेतात. आणि माझ्यासोबत आज काय झालेलं आहे ते तुम्हाला शेवटी नक्की कळेल, त्यामुळे तुम्हाला म्हणते आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. आणि आज मला पहिल्याच गुरुवारी अनुभव आला आहे, म्हणजे विचार करू शकता इतकी म्हणजे स्वामींची सेवामध्ये इतकी पॉवरफुल शक्ती आहे. खरंच खूप मला तर इतकं भारी वाटलं ना, आजचा दिवस खूप छान वाटला आणि खूप छान गेला पण. आणि आजचा दिवस कसा गेला तोही कळाला नाही मला, इतका फास्ट असं गेला आजचा दिवस. तर पटकन असं मी ब्रश वगैरे करून घेतले आणि छान अशी पिवळी साडी घातलेली आहे, बघू शकता. कशी वाटते तुम्ही पण मला नक्की कळवा. आणि आज साडी घालूनच सर्व कामं वगैरे रुटीन शेअर केलेलं आहे. आणि आज दिवसभर साडीमध्ये होते मी.
तर बघू शकता सर्वात पहिले तर मी हळद घेतलेला आहे, कारण की आज हळदीचं लेपन करणार आहे. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी असे तुम्ही जेव्हा वाटेल तुम्ही करू शकतात बघा. हळदीचं लेपन छान असतं, घरात पॉझिटिव्हिटी येते, घरातली जी नकारात्मकता असते ती बाहेर निघून जाते. त्यामुळे ह्या गोष्टी केल्या ना खरंच खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. आणि ह्या गोष्टी करून खरंच खूप खूप म्हणजे मनाला नाही का खूप छान वाटतं. सारखं बघावंसं वाटतं. आपण ज्या गोष्टी करतो ते आपल्यालाच बघावंसं वाटतात आणि सारखं तिथंच लक्ष जातं. आणि मेन आपला दरवाजा जर छान नीटनेटकेपणा, मस्त रांगोळी छानशी असली ना, खरंच सारखं तिथंच लक्ष जातं आणि आपल्यालासुद्धा तेवढंच छान वाटतं. घरात लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात येत असते, सुंदर छान उंबरठा आपला असला की सजवलेला. तर कुणालाही बघा ना, घर आपलं छान, मेन म्हणजे आपला इंटरेस्ट छान असला ना, सुंदर सजवलेला, रांगोळी वगैरे काढलेली, तर समोरच्यालासुद्धा आपल्या घरात यायची इच्छा होत असते बघा. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण आपलं जे मेन इंटरेस्ट आहे त्याला व्यवस्थित असं क्लीन टापटीपणा रांगोळी वगैरे काढूनच ठेवायचं बघा. तर आज तर मी गुरुवारच्या दिवशी जरा स्पेशलच करते, नाहीतर आपलं नॉर्मल डेला वेळेस छोटीशी रांगोळी वगैरे असतीच माझ्या दारात. असं तुम्हाला भेटणार नाही की नसते, म्हणून असतीच. आणि जेव्हा काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्हाला भेटणार नाही, अशी गोष्ट आहे. तर आता मी ना नाशिकवरून येताना साचे घेऊन आलेली पावलांचे वगैरे, त्याच पावलांच्या साच्यांनी काढलेली आज रांगोळी. आणि बघू शकता एकदम सिंपलशी रांगोळी काढलेली आहे, पण किती ॲट्रॅक्टिव्ह वाटते आणि बघायलाही तेवढीच छान वाटते बघा. कुणाला येऊ वाटणार नाही अशा सुंदरशा घरामध्ये. त्यामुळे सर्वात पहिलं तर मी आज उंबरठ्याचीच पूजा केलेली, कारण की मग नंतरनं मी देवपूजा वगैरे करायला घेतलेली होती. आणि नंतरनं चला आता दिवाबत्ती पण लावून घेतलेली आहे. बाहेर मस्त असं दिवा लावून ठेवलेला आणि मस्त घंटी वगैरे वाजवून छानशी अशी पूजा करून घेतलेली आहे. आज शिवजयंती पण आहे बरं का. सर्वांना शिवजयंतीच्या पण खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान दिवस गेला आजचा. आज शिवजयंती, त्याचबरोबर गुरुवार पण, म्हणजे किती छान योग आला आहे ना जुळून. खूप छान वाटला आजचा दिवस. त्यानंतर तर आता सर्वात पहिला पप्पा पण उठलेले, पप्पांचं चालू होतं चाय. तर पण काय बरफ बनवून बसलेला दुधाचं, तर मग ते दुधाला टाकून ठेवलेलं पाण्यामध्ये. तोपर्यंत म्हणलं पप्पांना थांबा, आता मी पहिला पूजा करून घेते, कारण की ह्या गोष्टींना ना भरपूर असा वेळ जातो पूजा वगैरे करण्यामध्ये. आणि गडबडीत केल्यानं काहीच चांगलं म्हणजे आपल्याला स्वतःला छान वाटत नाही. आणि थोडा वेळ देऊन करा ना, खरंच ते आपलं सारखं लक्ष ते आपल्या देवापाशीच जाईल. इतकी छान पूजा होत असते बघा. तर सर्वात पहिला तर मी सर्व देवं काढले आणि किचनवरच मी घसून घेत असते. खाली बसलं ना पोरं काय ऐकत नाहीत. माझे पोरं इतके डेंजर आहेत ना, म्हणजे लगेच मधी करायला येत असतात. त्यामुळे मग मी किचनवरच घेऊन क्लीन करून घेत आहे. आणि तिथल्या तिथं लगेच पाणी पण आहे. आपलं जसं पहिलं होतं ना बघा, आपण खाली घेऊन बसून करायचो, लगेच झाडाला जाऊन पाणी वतायचो, आपली मम्मी करायची तेव्हा. पण तसं आता काही राहिलेलं नाही. आणि आता बिल्डिंगमध्ये राहतो म्हणलं ना, तर झाडं वगैरे पण आहेत, पण तिथं ना पाणी ओतले की पूर्ण पाणी खाली जातं. त्यामुळे मग नकोसं वाटतं ते. म्हणून मग आता आपलं तिथं बेसिंगमध्ये धुवायचं असं माझं असतं बघा. तर झालेली आहे पूजा वगैरे. छानसे असे भांडे वगैरे क्लीन करून घेतलेले मी. आणि बघू शकता किती छान चमकत आहेत. आणि आज जरा वेगळी केलेली आहे, स्वामींची वेगळी पूजा मांडायची आहे मला आज. त्यामुळे मग जेवढे देव मी ठेवत असते मंदिरात तेवढे ठेवलेले आहेत, दीप प्रज्वलित केलेला आहे आणि मंदिराची पूजा मी वेगळी करून घेतलेली आहे. मंदिराची पूजा झालेली आहे माझी आता. आणि त्यानंतर ना आता मी स्वामींची पूजा पण मांडून घेणार आहे लगेच. आणि आतापर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि त्याच तर आता माझी घरातली पूजा झालेली आहे. आता मला स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत, त्याची आता मी पूजा करून घेणार आहे, पूजा मांडणी करणार आहे. कारण की आता थोडा वेळ झालेला आहे, त्यामुळे घरात पण नाश्ता वगैरे थोडा करून देईल. आणि त्यानंतर ना आपलं नित्य जी सेवा असेल ती मी करणार आहे. पण आता पूजा मांडून घेत आहे मी. तर चला कशी मांडते तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर आता ही पूजा तर मी पहिल्यांदाच करत आहे बरं का, जे आहे खरं आहे. तर मी पण पूजा यूट्यूबला वगैरे इकडून तिकडून सर्च करूनच चेक केलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी पण शेअर करत आहे. तर अशी मी 10-12 व्हिडिओ बघितले असेल, त्यातून एखादा व्हिडिओ मला आवडला, त्यातूनच मी तुमच्यासोबत पण शेअर करत आहे. आणि एकदम साधी सोपी पूजा आहे, काहीच अवघड नाही आहे. कारण की मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत, नाही का? फक्त मनाने श्रद्धेने करायचं कोणतीही पूजा, जेणेकरून आपल्या स्वामींना ती गोष्ट आपल्या मनापासून कळली पाहिजे, नाही का?
उगाच आपण वरून वरून देखावा म्हणून केली ना, ती गोष्ट कधीच सक्सेसफुली होत नसते. त्यामुळे मनापासून करा कोणतीही गोष्ट केली तरी. स्वामी म्हणत नाहीत मला हे द्या, ते द्या, असं करा, तसं करा, अजिबात नाही. स्वामी एकदम साधी सोपी पूजा मागतात आणि जेवढं होईल आपण तेवढंही ठीकच आहे बघा. तर आता सर्वात पहिलं तर मी आपल्याला ना पाटाखाली रांगोळी काढून घ्यायची आहे. तिथली जागा स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना पाट पण व्यवस्थित क्लीन करून त्याच्यावर पिवळा किंवा ऑरेंज कलरचा कपडा घालायचा आहे. त्यानंतर स्वामींचा फोटो, दत्तांचा फोटो, परत एक नारळ ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी ठेवू शकता तुम्ही आणि मस्त तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे मी. त्यानंतर ना आपली मणी असते ना जपमाळ, ती सुद्धा पूजा करायची आहे. ती जपमाळ माझ्या नंतरनं लक्षात आली आणि आज इतकी गडबड झाली माझ्या मागं, काय सांगावं म्हणजे मी पहिल्या दिवशी तयारी केली तरीही काही ना काय राहूनच जात होतं. म्हणजे काय कळतच नव्हतं आज काय चाललंय. पण मग नंतरनं लक्षात आलं की परत मी ठेवलेली जपमाळ वगैरे आहे माझ्याकडे, सर्व तुळशीची माळ वगैरे. आणि सेवा एकदम म्हणजे थोडी हार्ड असते बघा. कोणतीही गोष्ट मिळवायची म्हटलं तर ती सोप्या पद्धतीने घेतली ना, त्याची किंमत कधीच नसते आपल्याला. त्यामुळे थोडीशी आहे अवघड, पण इतकी पण नाही आहे. आणि त्यात पप्पांना लागलेली भूक, नाश्ता लागत होता. मग आपण आता समोरच्यांना उपाशी ठेवून ह्या गोष्टी करणं हे कधीही चांगलं नाही बघा. म्हणून पहिला पप्पांना म्हणलं चला नाश्ता बनवून देऊया. त्यांना मग माझी पूजा मी साईडला ठेवली. पहिला ह्यांना मी नाश्ता पोह्यांचा करून दिला. त्याचबरोबर मी खरबूज आणलेलं, ते खरबूजसुद्धा मी कट करून घेतलं आणि मीही त्यातलंच थोडंफार आता मी खाऊन घेणार आहे. कारण की जर अध्याय वाचायला बसले ना तर मग खूप वेळ जातो आणि आपल्याला नित्यसेवा काय करायची आहे तेही मी तुम्हाला सांगून देते ह्या व्हिडिओमध्येच. तर एकदम सिंपल आहे. मी काय केलेलं आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचून घ्यायचे आहेत. परत तारक मंत्र 11 पठण करायचे आहेत आणि 11 माळी जप करायचे आहेत. तर एकदम असे बघा सिंपलशीच आहे. त्यानंतर एवढीच आपल्याला करायची आहे सेवा. अजून काय असेल तर तुम्हीही मला सांगू शकता. कारण की मी पण न्यूच आहे आणि मी सर्व गोष्टी हे यूट्यूबलाच बघून शिकलेले आहे. आणि मी इथे गेलेली आपल्या स्वामींच्या मठात, तिथं पण जाऊन एकदा बघितलेलं आहे. आणि नंतर ना बघा पोरांनासुद्धा आज नाश्ता त्यांना पोहे वगैरे ते नको बोललेले, त्यामुळे त्यांना मस्त खारी बटर टोस्ट त्यांनी तेच पोट भरून खाल्लेलं. आणि मी फक्त थोडासा चाय आणि खरबूज खाल्लेलं बघा. आज मी फक्त फळांवर वगैरे उपवास केलेला होता. आणि शपथ सांगते आजची पूजा जी आहे ना माझी स्वामींनी स्वतःहून करून घेतलेले आहे. आता असं मला सारखं बोलूशी वाटत नाही, पण खरंच मला आज खूप मनापासून छान वाटत आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत बोलत आहे. तर बघू शकता आज सर्व पूजा झालेली आहे आणि मला अखेरला शेवटी रात्रीच मला महिन्याचा प्रॉब्लेम आला. पण त्यातसुद्धा माझी सर्व पूजा पाठ, परत मी स्वामींच्या केंद्रातसुद्धा जाऊन आरती मला भेटली मस्त, स्वामी चरित्र, परत मग तिथं पण भरपूर अशा म्हणजे गोष्टी छान छान झाल्या नाही का. आपलं तारक मंत्र वगैरे घेतला, परत अजून म्हणजे दर्शन वगैरे पण खूप छान झालं माझं. म्हणजे बरंच काही गोष्टी भेटल्या नाही का, छान वाटलं मला आज. आणि त्यानंतर ना आता बघा आपल्याला कोणतीही गोष्ट करायच्या पहिला संकल्प घ्यावा लागतो. तर तोच आता संकल्प मी घेत आहे. तर एकदम सिंपल आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, तांदूळ घ्यायचं, हळदी कुंकू व्हायचं, एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्या मनात कोणतीही इच्छा असेल ती बोलायची आहे. आणि त्याचबरोबर आपलं नाव गोत्र वगैरे बोलायचं आणि पाणी आपल्याला सोडायचं. आणि इथं बघा मयंक कसं चोरून तांदूळ घेऊन चालला आहे, माझं लक्ष नव्हतं अजिबात. आणि मग आपल्या मनात काही गोष्ट असेल ते आपल्याला म्हणजे सोडायचं आहे नंतरनं. आणि हे संकल्प एकदाच करायचा आहे आपल्याला. 11 गुरुवारमध्ये पहिल्याच गुरुवारी हे संकल्प घ्यायचा आहे. आणि हे जे पाणी आहे ना संकल्पाचं, ते आपल्याला तुळशीला न टाकता दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकता. तर आता सर्वात पहिला तर मी आपली सुरुवातीला ना कोणतं बाबा पठण नाही का आपलं सुरुवातीला कोणतं, आता ते माझ्या लक्षात येत नाही आहे बरं का, मी तुम्हाला नंतरनं शेअर करेल. पण आपलं स्वामी समर्थांच्याच केंद्रातून ते मी नित्यसेवा आहे ना त्यातलं पहिलंच पान आहे, कोणतरी देवा लक्षात येत नाही माझ्या सध्या. आता तेच मी पाठ करून घेतलेलं. बरं ते झाल्यानंतर ना मी आता
माझं स्वामींचं पूर्ण सारामृत वाचून झालेलं आहे. आता फक्त आपलं हे राहिलेलं आहे, माळजप करणार आहे, ते मी संध्याकाळी करणार आहे. तारक मंत्राचं पण आपल्याला 11 वेळेस पठण करायचं आहे, ते सुद्धा मी संध्याकाळी करेल. आता फक्त वाचन केलेलं आहे. 21 अध्याय माझे पूर्ण झालेले आहेत. टोटल मला 2 तास लागलेले, 2 तासाच्या वरीच. तर बघू शकता मस्त अशी माझी पूजा झालेली आहे. त्यात आज मस्त दिव्यामध्ये माहिती का फूलसुद्धा उमवलेलं होतं आज, आणि खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर मी पाणी पिऊन घेत आहे, कारण की इतकी दमलेली ना, आणि पहिला दिवस होता, जरा हार्ड गेला मला पुस्तक वगैरे वाचताना नाही का. त्यानंतर ताकसुद्धा पिलेलं मी, 2-3 ग्लास ताक पिलेलं, आणि फळावरच असल्यामुळे जरासं नाही का. पण मला आज जरासुद्धा विकनेसपणा वाटला नाही, खूप छान फ्रेश वाटलं. त्यानंतर नैवेद्य केला स्वामींसाठी, आणि मस्त असं नैवेद्य झालेला होता, आणि सर्वांना घरातसुद्धा आवडला, आणि मी दुपारीच दाखवून दिलेला. बरोबर आहे का नाही बघा. पुढं आपल्याला काय होणार आहे ते आपल्याला माहीत नसतं, पण स्वामींना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्याच ह्या गोष्टी माझ्याकडनं करून घेतलेल्या, आणि मला हे सर्व रिलॅक्स कधी झालं, रात्री झालं बघा. त्यानंतर आम्ही मठात गेलेलो. तर मठात गेल्यानंतर खूप अशी गर्दी होती बरं का, पण हे मी नंतरनं शूट केलं, कारण की मला फक्त स्वामींपाशी बघावं असं वाटलं, त्यामुळे मी काही शूट पण नाही करू शकले. तर आता मी मठातून वगैरे आले, कपडे वगैरे चेंज केले, आणि नशीब बघा माझं इतकं भारी आहे. स्वामी खरंच आपल्याकडून म्हणजे ते स्वतःहून करून घेतात स्वामी सेवा पूर्ण. तर माझी सकाळपासून ते सर्व स्वामी म्हणजे सेवा खूप चांगली झाली. आत्ता मठामध्ये पण खूप छान झाली, आरती झाली, सर्व झालं, आणि घरातलं सुद्धा सर्व छान झालं. आणि घरी आल्यानंतर मला महिन्याचा प्रॉब्लेम आला. म्हणजे बघा स्वामींना किती काळजी असते. मी नैवेद्यसुद्धा दुपारीच दिलेला होता. मग ह्या सर्व गोष्टी कोण करून घेतात, ते स्वामीच करून घेतात. खरंच मला आज इतका आनंद होतोय, खूप छान वाटलं मला आजचा दिवस, आणि खूप मस्त पण गेला, खूप भारी वाटलं बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आता मी माझ्यासाठी बनवत आहे स्वयंपाक. तर आता मी उपवास सोडणार आहे. तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.